नमस्कार, मी कीर्ती वाडकर. लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खास गेस्ट आहे. अभिनेता, दिग्दर्शन अशा दोन्ही क्षेत्रामध्ये ज्याने मनोरंजन केलेलं आहे, प्रेक्षकांचं ज्याने भरभरून मनोरंजन केलेलं आहे, असा अभिनेता हेमंत डोमे आपल्या सोबत आहे. हेमंत, लोकसत्ताच्या डिजिटल अड्डामध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. नक्कीच. आपण खरं तर फू पासून हेमंतला पाहतोय. खूप भरभरून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या सिनेमांमधून असेल, चोरीचा मामला, हिरकणी, त्यानंतर ऑनलाईन बिनलाईन अनेक सिनेमांमधून हेमंतने मनोरंजन केलेलं आहे. त्यासोबतच दिग्दर्शन देखील त्याने केलेलं आहे. तर हेमंत, आज लॉकडाऊनची वर्षपूर्ती म्हणता येईल आपल्याला, कारण की 24 तारखेलाच मागच्या वर्षी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं होतं आणि देशभरामध्ये सगळ्यांनाच एक प्रकारे धक्का बसला असं म्हणता येईल. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना होत्या. पूर्ण वर्ष आपण पाहतोय प्रत्येकासाठी खूपच अगदी वेगळं वर्ष त्यांच्या आयुष्यातलं होतं, आयुष्याला वळण देणारं म्हणता येईल. तर झिम्मा सिनेमा तुझा येतोय आणि मागच्या वर्षी खरं तर मे महिन्यामध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता, पण लॉकडाऊन जाहीर झालं आणि पुढे हा सिनेमा रिलीज आणि सगळंच प्रकरण तिथेच थांबलं. ही बातमी ऐकल्यानंतर त्यामुळे पहिल्यांदा तुझ्या मनामध्ये काय भावना होती, कशी प्रतिक्रिया आली? कारण की एका प्रकारे लगीन घाई असते त्या प्रकारे त्यासारखं सिनेमाचं प्रदर्शन असतं, तेवढी तयारी केली जाते आणि आता सगळं थांबलं. हे ऐकून काय वाटलं तुला? पहिल्यांदा तर असं वाटलं की हे एक 15-20 दिवसाचं ठेवली. मग नंतर असं लक्षात आलं, बापरे, हे एक महिन्याभराचं प्रकरण असावं. मग तरी कामं सुरू होती आणि मग नंतर एका पॉइंटला असं लक्षात आलं की हे काही 1 महिना, दीड आणि त्याविषयीची भीती वाढू लागली, टेन्शन येऊ लागलं. कारण स्वतः निर्मिती केलेला हा चित्रपट आहे आणि तो मे मध्ये रिलीज होणं अपेक्षित होतं, 2020 मे मध्ये. त्यामुळे त्या दृष्टीनं सगळी कामं सुरू होती. पण नंतर असं लक्षात आलं की आता आपण बाहेरही पडू शकणार नाही आहोत, आपल्या सिनेमाची कामही करू शकणार नाही आहोत. आता आपण घरात कैद असणार आहोत आणि आपली सगळी कामं बंद होणार आहेत. तर ती बंद झाल्यानंतर काही दिवस गेले, सुन्न झालं होतं डोकं की आता कसं होणार, आपल्या पुढच्या कामांचं काय होणार. आणि मला माहितीये की हे माझं काय, आपल्या सगळ्यांचंच झालं होतं. परंतु सुदैवाने नंतर हळूहळू गोष्टी अनलॉक व्हायला लागल्या आणि आम्ही पुन्हा कामं सुरू केली. पण नक्कीच त्यावेळी जी मानसिक परिस्थिती होती ती फार म्हणजे ते शब्दात सांगता येणार नाही नेमकं काय वाटत होतं. पण एवढंच नक्की की सकारात्मक राहिलो. सगळ्यांच्याच आयुष्यात ही फेज आली, आपल्याही आयुष्यात ती आली आणि लवकरच हे सगळं दूर होईल असं वाटत होतं. आणि तसंच आता घडतंय. हळूहळू गोष्टी पुन्हा मार्गावर येत आहेत. मला असं वाटतं, जरी आता आजूबाजूला केसेस वाढतायत असं दिसत असलं, तरी सुद्धा मला असं वाटतं की हे सगळं परतीचं वादळ आहे. म्हणजे आपल्याकडे सुद्धा पावसाळा संपताना परतीचा पाऊस एक मोठा येऊन जातो परत, तसाच हा परतीचा पाऊस आहे. आणि मला खात्री आहे की अजून एका महिन्याभराच्या अंतरात यावर आपण योग्यरीतीने नियंत्रण मिळवू. नक्कीच. आणि आपण पाहिलं की जिम्माची जी टीम आहे ती साधीसुधी नाही, तगडी टीम आहे. खूप सारे कलाकार एकाच सिनेमामध्ये आहे. परदेशामध्ये या सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे. ती छानपैकी शूटिंग एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर घरामध्ये कैद व्हावं लागलं. तर तू अनेक ह्या ज्या सेलिब्रिटीज होत्या त्यांच्यासोबत शूट केलेलं, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण की त्या सुद्धा सगळ्या तितक्याच एक्साइट असतील सिनेमाच्या रिलीज बद्दल आणि त्यांना सुद्धा आता रिलीज होत नाहीत हे सिनेमा जाणवलं. तर एकंदर या काळामध्ये तुला या सगळ्यांमध्ये तुझ्यामध्ये किंवा कलाकारांमध्ये काही बदल जाणवले का? वागण्यामध्ये असेल तर स्ट्रेस येतो बऱ्याचदा, तर स्ट्रेस मॅनेजमेंट कडे कसं पाहिलंस? स्ट्रेस आला, पण तो काही वेळापुरता होता आणि माझ्यासोबत माझ्या टीमलाही तो स्ट्रेस आलाच होता. पण जी या सिनेमातली ज्येष्ठ मंडळी आहेत, सुहास जोशी किंवा निर्मिती सावंत, या सगळ्यांनी फार वेगळ्या पद्धतीनं धीर दिला आणि या बायका एवढंच म्हणत राहिल्या की काहीही झालं तरी आपला सिनेमा हा पडद्यावरच दिसणार. या सिनेमाला आपण पडदाच दाखवायचा आणि लोकांनी हा सिनेमा पडद्यावरच पाहायला हवा. आणि त्यांनी जे मनोबल दिलं, तिथून मीही ठरवलं की आपण हा सिनेमा चित्रपटगृहातच रिलीज करायचा आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली. अर्थातच सगळी टीम थोडी थोडी रेसलेस होत होती की 1 वर्ष झालं, आता कधी रिलीज करणार. म्हणजे जेव्हा जेव्हा थिएटर उघडली ना, तेव्हा सर्वांनीच मला विचारायला सुरुवात केली की मग काय जानेवारी, मग काय फेब्रुवारी, मग काय मार्च करायचं, काय करायचं. पण माझ्या डोक्यात कुठेतरी एप्रिल मे अशाच तारखा दिसत होत्या
आणि त्यामुळे एप्रिल मधली 23 तारीख ही लॉक केली. अर्थातच संपूर्ण चित्रपटसृष्टी मराठी असेल, हिंदी असेल, हे सर्वच सूर्यवंशी या सिनेमाच्या रिलीज डेटवर अवलंबून होते. आणि सूर्यवंशीची डेट आम्हाला कळलं की एप्रिल होणार आहे, त्यामुळेच एप्रिलमध्ये आपण सिनेमा आणूया असं ठरलं. आणि आता सूर्यवंशी 30 एप्रिलला रिलीज होतोय, त्यामुळे महाराष्ट्रातली सर्व थिएटर्स त्याआधी 2 आठवडे उघडणार आहेत. आत्ताही बऱ्यापैकी थिएटर्स उघडलेली आहेत, पण अजूनही काही सेंटर्स आहेत जी पूर्णपणे उघडायची राहिलेत. सो तीही उघडतील आणि नव्या जोमानं कामाला आता सुरुवात होईल. नक्कीच माझ्यासोबत माझी कलिग आरती सुद्धा आहे, ती तुला काही प्रश्न विचारते. हाय आरती. हाय. हाय. माझा पहिला प्रश्न असा आहे, झिम्मा सिनेमाचं प्रदर्शन तर राहीलच, पण एक कलाकार म्हणून एका मोठ्या टाइम पिरियड साठी घरात काम न करता बसून राहणं, हे क्रिएटिव्ह लेवल वरती किंवा तुझ्या आतल्या कलाकारावर याचा काही इफेक्ट झाला का? ते तितकं सोपं होतं का? खरं सांगू का, तर मला असं वाटतं हे सगळं मी अत्यंत पॉझिटिव्हली घेतलं. खूप दिवसांनी एक ब्रेक मिळाला आणि सगळी कामं थांबलेली होती. स्वतःबद्दल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या मित्रांबद्दल, एकूण आपल्या सगळ्या नात्यांबद्दल विचार करण्यासाठी एक काळ मिळाला, जो उभ्या आयुष्यात कधीही मिळाला नव्हता आणि यापुढेही कधी मिळेल असं वाटत नाही. सगळ्याकडे नव्यानं पाहता आलं, आपलं कुठे चुकलं, आपलं कुठे बरोबर आहे, आपण काय गोष्टी दुरुस्त करू शकतो, याबद्दल विचार करण्यासाठी एक व्यवस्थित वेळ मिळाला. आणि मला असं वाटतं की मी तर संपूर्ण तो जो पिरियड होता 4-5 महिन्याचा, ज्या 4-5 महिन्यात घरात बंद, तो खूप पॉझिटिव्हली घेतला. आणि मी स्वतःला हेच सांगत राहिलो की ही एक फेज आहे जी लवकर काही पुन्हा नीट होणार आहे, या आशेवरतीच आपण सगळ्यांनी आताही काम करायला हवं. माझी खात्री आहे की सगळं नीट होणारे, नीट होतंय. या सगळ्या फेज मध्ये ना खचून जाऊन, वेगवेगळी फ्रस्ट्रेशन जवळ करून, काहीतरी नकारात्मकता आणून नुकसान फक्त स्वतःचं होणार आहे, इतर कोणाचंही होणार नाही. आणि मला वाटतं स्वतःचा फायदा यातच आहे की आपण खूप जास्त पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं मन रमवलं पाहिजे. पुस्तकं वाचणं, वेगवेगळे सिनेमे पाहणं, OTT प्लॅटफॉर्म्स वरती जे काही आलंय ते सगळं आधाशासारखं खाऊन टाकलं आम्ही त्या काळात. आणि मित्रांशी फोन झाले, निवांत व्हिडिओ कॉल झाले, म्हणजे 5 मिनिटाचा फोन जो व्हायचा नॉर्मल काळात, तो 1-1 तासाचा होऊ लागला. नीट गप्पा होऊ लागल्या, सगळा जुना कनेक्ट पुन्हा एकदा येऊ लागला. आणि मला असं वाटतं की काही लोकांनी फार विचित्र पद्धतीने हाताळलं या लॉकडाऊनला. त्या सगळ्याची गरज नव्हती. मला मान्य आहे की आर्थिक संकट असतात, खूप ताण असतात, परंतु आपण म्हणतो ना, जगलो तर लढू. तर त्यामुळे आधी जगायला पाहिजे आणि लढायचं तर रोज असतंच प्रत्येकाला, तुला मला सगळ्यांना. लढणं काही चुकलेलं नाही, हा स्ट्रगल काही चुकलेला नाही. हा स्ट्रगल नरेंद्र मोदींनाही चुकलेला नाही, हा उद्धव ठाकरेंनाही चुकलेला नाही, हा देवेंद्र फडणवीसांनाही चुकलेला नाही, हा आमिर खानला चुकलेला नाही, हा अमिताभ बच्चन साहेबांना सुद्धा चुकलेला नाही. त्यामुळे आपण तर आहोतच, काम करत राहायचंय, लढत राहायचंय, जगलो तर नक्की लढू. एकंदरीत तू हा जो लॉकडाऊनचा पिरियड मिळाला, त्याच्यात तू म्हणजे खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकला, सगळ्यांना वेळ देता आला तुला, सगळा पॉझिटिव्ह वेने घेतला तू हा पूर्ण काळ. हो. आणि घरातली कामं, घरात वेगवेगळ्या डिशेस ट्राय करता आल्या. पाणीपुरी मिस करतोय तर पाणीपुरी बनवून खाता आली, वडापाव मिस करतोय तर वडापाव करून खाता आला. मी आणि क्षिती दोघंही उत्तम स्वयंपाक करतो, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सगळं, तू म्हणशील ते बर्गरही बनवून झाले, पिझ्झे बनवून झाले, चायनीज, कॉन्टिनेंटल सगळं बनवून झालं. म्हणजे लक्षात आलं की खरं तर आपण ऑर्डर न करता हे सगळं घरी बनवू शकतो. त्यामुळे आणि आता काय झालंय, अनलॉक सुरू झाल्यापासून आता क्षितीच्या डिमांड वाढायला लागल्या, आजकाल की जरा पावभाजी. त्यामुळे याही सगळ्या गोष्टी होत गेल्या. मला असं वाटतं छान होता हा ब्रेक, खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आयुष्यात फायदा होणार आहे आपल्या सगळ्यांना. आणि मला असं वाटतं तो गरजेचाही होता, कारण की इतक्या बिझी शेड्यूल मध्ये स्वतःला वेळ देणं हे तर पॉसिबल होत नव्हतं, आणि ह्याच्यात तो मिळाला. बरोबर. आपल्या इतकाच तो निसर्गाला सुद्धा मिळाला. म्हणजे निसर्गाला सुद्धा एका ब्रेकची गरज होती. त्या रस्त्यांना, त्या जंगलांना, आपल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना, समुद्रांना, या सगळ्यांना शांततेची गरज होती. मला असं वाटतं निसर्गाने आपणहून घेतलेला हा ब्रेक आहे
आणि मला वाटतं की रिचार्ज करणं म्हणतो ना आपण त्याला, तो रिचार्ज झाला निसर्ग आणि आपण सगळे, आणि नव्यानं सुरुवात करतोय आपण सगळे. मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. लॉकडाऊन सारखी संधी असताना मराठीचा कंटेंट ओटीटीवर फारसा काही म्हणजे ओटीटी वरती फारसा काही आलेला नाही. त्यामुळे एखाद दुसरी वेब सिरीज वगळता येत्या काळात तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहेत का ओटीटी प्लॅटफॉर्म साठी? OTT प्लॅटफॉर्मचं गणित फार वेगळं आहे. अगदी खरं सांगायचं तर आता मराठी कंटेंटची कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मला गरज नाही असं समोरनं सांगितलं जातं. याचं महत्वाचं कारण म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळेच मराठी कंटेंट फार कमी पाहतो. महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक हा हिंदी किंवा साऊथचा कंटेंट किंवा इंग्लिश कंटेंट जास्त आवडीनं पाहतो. मराठी कंटेंट पाहण्याचा कल त्याचा थोडा कमी आहे, आणि मला असं वाटतं की मराठीचा कंटेंट हा पुरेसा चांगला आहे. कालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा ते सिद्ध झालं की आपल्याला एवढे पुरस्कार मिळाले, म्हणजे मराठीचा कंटेंट चांगला दर्जेदार आहे, तो येत असतो, परंतु त्याची व्ह्युअरशिप फार कमी आहे. म्हणजे OTT प्लॅटफॉर्मशी बोलताना हे लक्षात येतं की कम्पेअर्ड टू बाकीच्या इतर भाषा आणि इतर कंटेंट, मराठी कंटेंट फार कमी प्रमाणात पाहिला जातो. त्यामुळेच जी काही Amazon, नेटफ्लिक्स किंवा इतर जी काही OTT प्लॅटफॉर्म्स आहेत ती फारसं एंटरटेन करत नाहीत मराठी कंटेंटला. अर्थातच असा कंटेंट, दर्जेदार कंटेंट हा तिथे सुद्धा अवेलेबल आहे, परंतु मागणी तसा पुरवठा हा व्यवसायाचा भाग आहे. मला असं वाटतं की त्यांच्या व्यवसायामध्ये जर मागणी कमी असेल तर पुरवठाही कमी केला जातोय. आणि इतर काही प्लॅटफॉर्म्स येत आहेत. प्लॅनेट मराठी सारखं पूर्णपणे मराठीसाठी वाहिलेलं एक चॅनल येत आहे, आणि अशा गोष्टी सकारात्मक घडतायत. ह्या सुद्धा लॉकडाऊन मध्येच शिकायला मिळाल्या आपल्याला, की आपल्या मालाला मागणी आहे की नाही. मग बरं, मग ती मागणी नसेल तर ती मागणी वाढवण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे. झी5 सारखं मराठी OTT चॅनल असेल, MX प्लेअर सारखं असेल, जिथे मराठी कंटेंट सुद्धा खूप छान पद्धतीनं स्वीकारला गेला. म्हणजे बेगम सारखा शो असेल, समांतर सारखा शो असेल, या सगळ्यांना खूप छान ऍक्सेप्टन्स मिळाला, आणि मला असं वाटतंय की हळूहळू तेही नीट होत जाणार आहे. आणि दर्जेदार कलाकृती आपल्याकडे बनतातच, त्या अजून मोठ्या प्रमाणात बनत जातील. मी स्वतः फार चाहता नाही या माध्यमात काम करण्यासाठी. मला असं वाटतं की आपल्याकडे त्या माध्यमाला सेन्सॉर नाही, त्या माध्यमावर आपण शिव्या देऊ शकतो, अश्लील दृश्य दाखवू शकतो. या किक साठी बऱ्याच मंडळींनी काम केलं. म्हणजे काही वेळा काही प्रसंगांमध्ये कुठेही शिवीची गरज नसताना शिव्या होत्या, किंवा सेक्शुअल कंटेंटची गरज नव्हती, तिथेही अशा पद्धतीचे सीन्स दाखवले गेले. कधी कधी काय होतं ना, आपल्याला आपल्या आईने जर सांगितलं की तुझं पोट दुखतंय, आंबे खाऊ नकोस, तर आपण ना लपून इतके आंबे खातो कारण आपल्याला विरोध केलेला असतो. तर मला असं वाटतं असंच काहीच या OTT प्लॅटफॉर्म्सचं झालं. आणि अगदी ऑनेस्टली OTT प्लॅटफॉर्म्सला जेवढी व्ह्युअरशिप लॉकडाऊनच्या काळात होती, असं वाटलं की मराठी वाहिन्या, हिंदी वाहिन्या आता संपल्या, असं बऱ्याच लोकांनी त्यावेळी स्टेटमेंट केलं. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की OTT कडे जाण्याचा कल पुन्हा एकदा कमी झालाय. पुन्हा एकदा मराठी वाहिन्या, मराठी मालिका पुन्हा एकदा जोरात सुरू आहेत. त्यामुळे त्या फेजची, त्या वेळेची जी गरज असते ना, त्यानुसार OTT प्लॅटफॉर्म्स कडे बघितलं गेलं. आणि आता पुन्हा एकदा आपले मराठी कार्यक्रम, घरी माझी आई, तुमची आई, आपल्या आत्या मावश्या, पुन्हा एकदा ते एन्जॉय करतायत. आणि OTT प्लॅटफॉर्म हा पुन्हा एकदा मोबाईल पुरता येऊन थांबलेला आहे. आता तो मोबाईलवर बघितला जातो, तो याकरता बघितला जातो बऱ्याचदा की जे आपल्याला टीव्हीवर पाहता येणार नाही ते आपल्याला मोबाईलमध्ये पाहता येईल. नक्कीच मी असं म्हणत नाही की सरळसोट सगळ्याच OTTच्या वेब शोज किंवा चित्रपट असे आहेत, पण काही प्रमाणात असं वाटतं की खरंच गरज होती का या सगळ्या कंटेंटची. विषय चांगला होता, पण ते अतिरंजित आणि रक्तपात आणि ह्या सगळ्या विषयामुळे ते नकोस होतं बघायला एका पॉइंट नंतर. आणि आता तर आजूबाजूला इतकी निगेटिव्हिटी होती, या सगळ्यानंतर ना आता कुठेतरी छान गोष्टी बघायच्यात माणसाला, होप देणाऱ्या गोष्टी बघायच्यात, पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्यात, आपलंही आयुष्यात काहीतरी बरं होईल असं वाटणारे गोष्टी बघायच्यात. आपला खून होईल, आपली आत्महत्या होईल, आपल्याला कोणीतरी भोगसेल, हे का बघायचं आता? हे आपल्याला काही बघायचं नाहीये.
आता छान होणार आहे, आपल्याला कुठेतरी छान फिरायला जाता येणार आहे, आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे, आपल्या आयुष्यात सगळं काही छान होणार आहे, हे आणि हेच बघितलं जाणार आहे आणि हेच बघितलं जात आहे आता. नक्कीच. पण तू मगाशी उल्लेख केला की पूर्ण लॉकडाऊन मध्ये मी OTT वरच्या बऱ्याच सिरीज संपवून झाल्या. तर जसं तू म्हणालास कदाचित गरज होती त्या काळाची, नवीन सिरियल्स तेव्हा थांबलेलं, चित्रीकरण थांबलेलं, त्यामुळे तू पाहिले असशील. पण मी फक्त मराठी कंटेंट नाहीये वगैरे हा मुद्दा नाही घेत. मी म्हणते की बरेच मराठी कलाकारही असतील किंवा अनेक कलाकार अलीकडे OTT वर अभिनयासाठी किंवा दिग्दर्शन करू इच्छितात आहेत. तर कुठेतरी आता OTT हा तू म्हणतोस तसा ट्रेंड बनत चाललाय का? म्हणजे जसं की एखादी व्यक्ती, जसं इंजिनिअरिंग मध्यंतरी होते की सगळे इंजिनिअरिंगला चाललेत तर मीही इंजिनिअरिंग करतो, त्यामुळे कुठेतरी स्टेटस किंवा इमेज क्रिएट करण्यासाठी OTT वर आपण असायलाच हवं असं कुठेतरी इनडायरेक्टली कंपल्शन होत चाललंय का, की आपण OTT वर आहोत, एकतर अभिनय करतोय एखाद्या सिरीज मध्ये किंवा दिग्दर्शन करतोय म्हणजे आपली एक वेगळी इमेज आहे. कारण की हे कशामुळे झालंय, कारण अनेक बडे कलाकार असतील, सैफ अली खान किंवा आपण पाहतोय बरेच कलाकार मोठे हे OTT वर येऊ लागलेत, त्यामुळे हा ट्रेंड कुठेतरी आता सुरू झालाय असं वाटतंय का? नाही, या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण पुन्हा एकदा ना कीर्ती व्यावसायिक आहे. म्हणजे मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट नव्यानं त्याचं चित्रीकरण सुरू होण्याची जी प्रोसेस आहे ना ती कुठेतरी कमी झाली होती. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी खूप सारे चित्रपट अनाऊन्स झाले होते, काही चित्रपटांचं चित्रीकरण सुरू झालं होतं, होऊ घातलं होतं, परंतु आर्थिक गणित बदलल्यामुळे वेब शो किंवा वेब सिरीज याच्यामध्ये आर्थिक गणित जे आहे ना, घातलेले पैसे मला परत मिळतील याची खात्री निर्मात्यांना मिळू लागली किंवा अभिनेत्यांना मिळू लागली, आम्हा सगळ्या तंत्रज्ञांना मिळू लागली. त्यामुळे सगळी मंडळी जी आहे ती वेब शो कडे वळली. कारण जगायला पैसे तर हवेत, आपलं कामही सुरू ठेवलं पाहिजे, लोकांपर्यंत आपलं कामही पोहोचलं पाहिजे. परंतु हळूहळू पुन्हा एकदा गोष्टी जशा जशा नॉर्मल होत आहेत, अनेक चित्रपटांची पुन्हा एकदा घोषणा होऊ लागली आहे, अनेक चित्रपटांचं चित्रीकरण सुरू व्हायला लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही लॉकडाऊन मधली एक सोय होती ती आता हळूहळू पुन्हा एकदा, म्हणजे आता आपण झूम वरनं हा इंटरव्ह्यू करतोय, पण मला खात्री आहे जेव्हा गोष्टी सगळ्या नीट होणार आहेत तेव्हा तुला मला समोरासमोर बसून इंटरव्ह्यू करायला आवडणार आहे. कारण त्याच्यात जी गंमत आहे ती याच्यामध्ये नाही. आणि ही आत्ता या काळापुरतीची सोय आहे आणि ती लवकरच बदलेल याची मला खात्री आहे. पण माझा ह्याच्यात एक प्रश्न आहे की तू जसं म्हणालास की आता सध्याची सगळ्या म्हणजे मालिका नाटकांची सगळ्याची गणती अशी सगळं सगळं बदललंय म्हणजे ऑलमोस्ट. तर आता सगळे चित्रपट तू म्हणतोयस की नवे घोषणा होत आहेत, रिलीज होत आहेत थिएटरमध्ये. तर हे चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये रिलीज होणार तेव्हा प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे आकर्षित करणं किंवा वळवणं हे खूप आव्हानात्मक तर आहेच. तर त्याच्यासाठी काही करायला हवं का, किंवा ते कितपत आव्हानात्मक आहे? तर हे सिद्ध झालंय की प्रेक्षक पुन्हा येतीलच, ते येत आहेत. मराठी रंगभूमीवरती जी कुठली व्यावसायिक नाटकं आता चालू आहेत ती हाऊसफुल गर्दीत चालू आहेत. भले ती 50% क्षमतेने असतील, परंतु याची सुद्धा भीती वाटत होती की आता प्रेक्षक येतील का नाटक बघायला, आता प्रेक्षक येतील का थिएटरला. तर ते येत आहेत, ते गर्दी करतायत. म्हणजे चित्रपटांना सुद्धा, आता रूही सारखा हिंदी चित्रपट रिलीज झाला, त्याला प्रचंड गर्दी केली प्रेक्षकांनी. ठराविक पॉकेट्स मध्ये असेल, अर्थातच काही भागांमध्ये आता भीती आहे, काही भागांमध्ये काही निर्बंध लादलेले आहेत आणि त्या सगळ्या निर्बंधाच्या वातावरणातनं सुद्धा लोकांना बाहेर पडायचंय. आता तूच बघ की महाबळेश्वर, गोवा, माथेरान, कर्जत, लोणावळा यासारखी पर्यटन स्थळं तुडुंब भरलेली आहेत. आता जर तू फोन केलास अलिबागला एखादं हॉटेल बुक करायला तर तुला बुकिंग मिळणार नाही. याचा अर्थ लोकांना बाहेर पडायचंय, लोकांना पुन्हा आपण जसं जगत होतो तसंच जगायचंय, पुन्हा त्यांना नाटकं बघायची, पुन्हा त्यांना चित्रपट बघायचा आहे. झिम्मा या चित्रपटाचा टीजर जेव्हा मी टाकला किंवा पोस्टर जेव्हा टाकलं ना, तेव्हा त्याच्या खाली येणाऱ्या कमेंट्स वरनं हे सिद्ध होत होतं की लोकांना थिएटरला यायचंय. आता तो आकडा किती प्रमाणात थिएटरला येईल आणि नाही येईल हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे. परंतु त्याच्या खालच्या कमेंट्स मध्ये अशी एकही रिॲक्शन नव्हती की अरे कोविडच्या काळात आम्ही कसे बाहेर पडू किंवा कोविडच्या काळात खरंच असं होणार आहे का. तर लोकांना आता हे प्रश्न नाहीत, लोकांचा पूर्ण विश्वास आहे. एकतर मला असं वाटतं की तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाऊन जेवढी रिस्क घेता त्याच्याहून खूप कमी रिस्क ही थिएटरमध्ये जाण्यात आहे. किराणा मालाच्या दुकानात तुला वेगवेगळ्या गोष्टींना हात लावायचा आहे,
तिथे गर्दी असू शकते, तिथे जागेचा प्रश्न असू शकतो, वेगवेगळ्या गोष्टी घेताना, पैसे देताना, पैसे घेताना, त्या कार्ड लावून त्या मशीन मध्ये नंबर टाकताना, या सगळीकडे टच हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. परंतु थिएटरमध्ये आता तुम्हाला तिकीट ऑनलाईन बुक करता येणार आहेत, तुमचं टेम्परेचर तपासलं जाणार आहे, तुमची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. थिएटरमध्ये तुम्ही पूर्ण वेळ मास्क लावून बसणं कंपल्सरी आहे. सोशल डिस्टन्सिंग अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्याची काळजी घेतली जाते. जितकी काळजी प्रेक्षकांना आहे त्याहून जास्त काळजी आम्हा सर्वांना आहे. याचं कारण असं की प्रेक्षकांनी आम्हाला थिएटरमध्ये किंवा नाट्यगृहामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्यांना येण्यासाठी त्यांना विश्वास देणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि हा विश्वास मिळाल्यानंतर प्रेक्षक येतोय सुद्धा. मी म्हणलं तसं भाजी मार्केट मधली गर्दी, मच्छी मार्केट मधली गर्दी, समुद्र किनारी असलेली गर्दी, या सगळ्यापेक्षा चित्रपटगृहात जाणं हे अत्यंत सेफ आहे. जे मीही गेलेलो आहे, म्हणजे जेव्हा थिएटर्स उघडली तेव्हा मीही गेलो चित्रपट बघायला. मला खूप छान वाटलं की इतकी मस्त काळजी घेतली जाते आपली आणि इतक्या छान पद्धतीनं आपण सिनेमा एन्जॉय करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की याची तुम्ही सुद्धा दखल घेतली पाहिजे मीडिया म्हणून. आपण सगळ्यांनी मिळून याचा अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे की थिएटरमध्ये जाणं हे अत्यंत सेफ आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवायला किंवा पबमध्ये गेल्यानंतर आपल्याला मास्क काढावा लागतो खाताना, थिएटरमध्ये तेही नाही. तुमच्याकडे हा चॉईस आहे की तुम्ही पूर्ण वेळ मास्क लावून बसू शकता, तुम्ही सॅनिटायझर वापरू शकता. जेवताना तुम्हाला तो मास्क खाली करायचा आहे, तुम्हाला हात येणार आहेत, सगळं होणार आहे. पण थिएटरमध्ये हे खूप सेफ आहे की तुम्ही जाऊन मस्त एन्जॉय करू शकता चित्रपट. नक्कीच हेमंत, म्हणजे तू बोललास तसा की आता कुठेतरी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मनोरंजन सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मालिकांकडे जसं तू म्हणालास ते ऑब्झर्वेशन मी केलं की पुन्हा एकदा ज्या घरातल्या आपल्या आत्या मावश्या असतील त्या पुन्हा मालिकांकडे वळू लागलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी एक याच्याशीच निगडीत माझा दुसरा प्रश्न आहे की नक्कीच अनेक मालिका पाहिल्यात वेगवेगळ्या चॅनल्सवर, त्यामुळे मालिकांचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि या मालिकांमध्ये जितके चेहरे पडद्यावर खरं तर झळकतात त्याच्या मागे तितकीच मोठी टीम असते. फक्त मालिकाच नाही तर सिनेमा असेल किंवा रंगमंच, कॅमेरा दादा असतील, लाईटमन असतील, मेकअप दादा, अशी प्रचंड मोठी मंडळी असते जी छोटी मोठी कामं करत असतात. तर लॉकडाऊनमुळे कुठेतरी ही जी लोक आहेत, ही मंडळी आहेत, ही जास्त भरडली गेली. तर याच्यासाठी मराठी सिनेसृष्टीचं मी खास करून विचारेल, हिंदीचा प्रश्न जाऊ देत, तर मराठी सिनेसृष्टीसाठी काही केलं गेलं का? कोणी पुढे आलं का? 100% कीर्ती. सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि त्यांच्यासोबत असलेली सर्व मंडळी, या सगळ्यांनी ठरवून आपल्या महाराष्ट्रात, आपल्या चित्रपट नगरीमध्ये, मुंबईमध्ये शूटिंग सुरू झाली. यामागे सगळ्यात मोठा पुढाकार या 2 व्यक्तींनी घेतलेला होता. माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी त्या दोघांनी संपर्क साधला की साहेब आता सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू करायच्या, तेव्हा आपण चित्रीकरण किंवा या सगळ्या गोष्टी सुरू करू शकतो का? आमचे कामगार, त्यांच्यासाठी काही निधी उपलब्ध करू शकतो का? या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? असा रात्री 12:15 वाजता फोन झाला माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आम्ही बरोबर 40 मंडळी माननीय उद्धव ठाकरेंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. म्हणजे रात्री त्यांनी सांगितलं, सकाळी 11 वाजता या मंडळींनी आम्हाला सकाळी उठल्या उठल्या कळवलं की असं असं आपल्याला बोलायचंय साहेबांशी. आम्ही बोललो, काही दिवसांमध्ये SOP तयार झाली आणि त्यानंतर सगळी शूटिंग आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नॉर्मल सुरू झाल्या. यामध्ये मी आभार मानेन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुद्धा, आदेश बांदेकर, सुबोध भावे आणि आमची सगळी मंडळी जी कोणी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. अर्थातच सांस्कृतिक खात्याचे सर्व अधिकारी ज्यांनी ही SOP बनवली, आमचे तंत्रज्ञ, बॅकस्टेजचे कामगार, रंगमंच कामगार, सिनेमासाठी लागणारे तंत्रज्ञ जे कोणी असतील, लाईट बॉयज, स्पॉट बॉयज, या सगळ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला. मला असं वाटतं की हीच फेज असते जेव्हा माणूस म्हणून आपण एकमेकांसाठी उभं राहणं महत्वाचं असतं. बऱ्याचशा मंडळींनी आम्हाला आर्थिक मदत नको असं सांगितलं, आम्हाला आमच्या हक्काचं काम द्या असं सांगितलं आणि या सगळ्या मंडळींना त्यांच्या हक्काचं, त्यांना जे येतं ते काम मिळायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा ही गाडी हळूहळू रुळावर यायला लागली. मला असं वाटतं की यासाठी आपल्या संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचे आपण आभार मानले पाहिजेत. ही जी युनिटी होती,
ही जी माणुसकी होती, हा जो सगळ्यांचा विचार होता, तो फार महत्वाचा. या दोन मंडळींचे, मुख्यमंत्र्यांचे आणि संपूर्ण चित्रपट सृष्टीचे मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी वेळेत सुरू केल्या आणि पुन्हा एकदा आपलं चक्र सुरू झालं. नक्कीच तू म्हणालास असं की मराठी सिनेसृष्टी कायम एकमेकांसाठी उभी असते. लॉकडाऊनच्या काळात हे खूप जाणवलं की कोणती माणसं आपली जवळची आहेत हे लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच जाणवलेलं आहे. तर एकंदर तू जसं मगाशी सांगितलंस की लॉकडाऊन हा एक सुंदर ब्रेक होता, छान वेळ घालवला, तर मोकळा वेळ होता. तर या काळात आणखी तू काय काय केलंस? म्हणजे काही लिखाण किंवा नवीन काही छान सिनेमांचा प्लॅन्स किंवा काही कल्पना सुचलेल्या आहेत का? 100% खूप सारे प्लॅन्स आहेत. म्हणजे या लॉकडाऊन मध्ये सुदैवाने आता असं झालं ना की आता नॅचरली काय होतं, जे काही मोठे स्टुडिओज आहेत, निर्माते आहेत, हे आपल्याला विचारतात की नवीन काही सुचलंय का. आणि त्यावेळी ना लॉकडाऊनच्या आधी 1-2 प्रोजेक्ट असायचे की हे 1-2 गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. आता मी तुला सांगतो, त्या लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी लिहून झाल्या, अनेक गोष्टींची प्रेझेंटेशन्स बनवून झाली, काही स्क्रिप्ट्सही तयार झाल्या. सो आता ना 7 ते 8 प्रोजेक्ट तयार आहेत की जी या पुढच्या काळात मार्गी लावायचे. त्याच्यातलं एक मे जून मध्ये मार्गी लागतंय, एक पावसाळ्यात मार्गी लागतंय, एक जे आहे ते दिवाळीच्या आसपास मार्गी लागतंय. सो त्यामुळे मी म्हणलं तसं फार सकारात्मक ब्रेक होता हा. आणि अनेक प्रोजेक्टची बांधणी झाली या काळामध्ये, त्याबद्दलची क्लॅरिटी आली. आपण काय केलं पाहिजे, प्रेक्षकांना नेमकं आपण काय दिलं पाहिजे, किंवा आपण काय पद्धतीचं काम केलं पाहिजे, या सगळ्याचं रिअलायझेशन होऊन अनेक प्रोजेक्टची आखणी झाली आहे. सुदैवाने ह्या सगळ्या काळात माझ्यासोबत समीर विद्वांस होता, जो आमच्याकडे लॉकडाऊन मध्ये राहिला होता. म्हणजे तो एकटा राहतो, त्यामुळे तो असं म्हणाला की मी एकटा भूतासारखा भिंतींकडे बघत बसण्यापेक्षा तुमच्याकडे येतो. आणि तो त्या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात आमच्या सोबत राहत होता आणि त्याची सुद्धा प्रचंड मदत झाली. त्याचेही काही प्रोजेक्ट्स आम्ही डिस्कस केले, एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना ऐकवल्या आणि यामुळे अनेक प्रोजेक्ट बांधले गेले, जे हळूहळू आता तुमच्या समोर येत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्यावरचा महात्मा आता समीर मी दोघं मिळून करणार आहोत, जो लवकरच फॉर द बेस्ट. मी आता परत तुझ्या मूवीकडे वळेन हेमंत. तुझा झिम्माचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पण मिळाला. एकंदरीत इतक्या सगळ्या बायकांसोबत परदेशात शूट करतानाचा तुझा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर इतक्या सगळ्या बायका आणि त्यात स्वतःची बायको सुद्धा, म्हणजे इतर बायकांना हँडल करणं कदाचित जास्त सोपं असतं, पण स्वतःच्या बायकोला इतर बायकांसकट हँडल करणं अतिशय डिफिकल्ट असतं. पण जोक्स अपार्ट, क्षिती या चित्रपटाची निर्माती सुद्धा आहे आणि निर्मिती क्षेत्रात आम्ही पहिल्यांदाच पाऊल ठेवतोय आणि हा चित्रपट आम्ही दोघांनी मिळून बनवला. आणि ह्या सगळ्या बायकांसोबत अर्थातच धमाल येणार होती. 22 दिवसाचं शूटिंग झालं आमचं इंग्लंडमध्ये आणि सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, त्यानंतर सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, ही सगळी मंडळी, कलाकारांची 8 जणांची ही फौज होती. त्या सगळ्यांना घेऊन रोज मी शूट करत होतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक माझ्या मित्रांनी मला त्यावेळी खूप संदेश पाठवले, मला धीर दिला की सुखरूप परत ये, नीट होऊ देत सगळं. पण या सगळ्या मंडळींनी अगदी घरच्यासारखं काम केलं, कारण ही सगळी खूप जवळची मंडळी आहेत, आयुष्यातली मित्र आहेत, या मैत्रिणी आहेत सगळ्या. आणि आपण म्हणतो ना घरचं कार्य असतं, घरच्या सत्यनारायणाला आपण सगळे धावपळ करत असतो, तशीच या सगळ्यांनी धावपळ केली. त्यामुळे आता जे प्रोजेक्ट बनलंय किंवा जे प्रोडक्ट बनलंय, जे तुम्हाला दिसणार आहे, ते या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि खूप आनंद होतो जेव्हा सगळे मिळून एक प्रोजेक्ट उभं करतात स्वतःचं असल्यासारखं आणि त्यासाठी 100% मेहनत घेतात ना, तेव्हा जाऊन कुठेतरी ते प्रोजेक्ट बरं बनतं. मला असं वाटतं की मी त्याबद्दल बोलणं फार चुकीचं राहील की ही फिल्म कशी बनलीये, पण एवढं नक्की की जो सिनेमा मला बघायला आवडतो, जो सिनेमा मला आयुष्यात आवडतो, तो सिनेमा मी पहिल्यांदा बनवलाय. आणि म्हणूनच त्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली आहे, कारण आपल्याला जे हवं ते बनवता यावं, हे त्यामागचं एकमेव कारण होतं. आणि मला खात्री आहे की मला जर मजा आली आहे काम करताना, तर ती प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच येईल.
नक्कीच हेमंत, तू जसं म्हणालास की या कुठेतरी बायकोसोबत या बायकांना सगळ्यांना घेऊन शूट करणं कठीण होतं, तर क्षितिज या सिनेमाची निर्मिती करते, तर कुठे शूटिंग दरम्यान लेडी बॉसिंग किंवा बायकोचं बॉसिंग असं झालंय का? 100% झालंय, 100% झालंय. अनेकदा मी ओरडा खाल्लाय, अनेकदा बाकी कलाकारांनी ओरडा खाल्लाय. अगदी सुहास मावशी, निर्मिती मावशी या सगळ्यांपासनं अनेक मंडळींनी तिचा ओरडा खाल्लेला आहे. तो तिचा स्वभावच आहे, परंतु तो सगळा कामासाठी आहे. अत्यंत सिन्सिअर आहे ती स्वतःच्या कामामध्ये. त्यामुळे तिची अपेक्षा असते की काम करताना इतरांनी सुद्धा खूप सिन्सिअरली ते करावं. आणि उशीर होतोय कधीतरी सकाळी उठायला, कधीतरी बस सोडायला उशीर होतोय, कधीतरी कुठल्या तरी सीन मध्ये सुरुवात करायला उशीर होतोय. याबद्दल अनेकदा ती चाबूक घेऊन आमच्या पाठीशी उभी असायची आणि त्यातही ती स्वतःचा अभिनय सुद्धा सांभाळत होती. सो तिने खूप मोठी जबाबदारी या सिनेमाच्या निमित्तानं पार पाडली आणि मी दिग्दर्शन करत असताना माझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभी होती आणि त्यामुळेच मला खूप छान पद्धतीनं काम करता आलं. एवढं कौतुक मी तिचं कधीही केलेलं नाही, ते आज झालं थोडंसं जास्त. नक्कीच. आता तू म्हणालास असं की आता सिनेमा तयार आहे, रिलीज साठी पूर्ण तयारी सुरू आहे, तर फक्त अगदी शेवटचा जाता जाता प्रश्न की आधी परिस्थिती सगळी वेगळी होती, कदाचित लॉकडाऊनमुळे थोडीफार बदलली आहे, तर लॉकडाऊन नंतरच्या या काळामध्ये आता हा सिनेमा डिस्ट्रीब्युट करणं किंवा त्याचं प्रमोशन करताना काही फॉर्मॅट बदललेले जाणवत आहेत तुला, किंवा तुला काही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रमोशन करावं लागतंय का? निश्चितच पूर्वीसारखं प्रमोशनची गणितं आता राहिलेली नाही. आता ग्राउंड इव्हेंट्स हे कमी झालेले आहेत आणि सोशल मीडिया आणि टीव्ही किंवा आपण ज्या माध्यमातून आता बोलतोय, ऑनलाईन पोर्टल्स आणि ह्या सगळ्या माध्यमातून आता त्याचं प्रमोशन होणं अत्यंत गरजेचं आहे. पण पुन्हा एकदा मला एका गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे, जे होतं ते कायम चांगल्यासाठी होतं. जे काही होतं ते काहीतरी आपल्याला शिकवून जातं किंवा चांगलंच देऊन जातं. आपल्याला त्यावेळी असं वाटतं की वाईट झालं आपल्या आयुष्यात, असं कसं झालं, पण नंतर त्याकडे आपण वळून जेव्हा बघतो ना, तेव्हा असं होतं की ते झालं ते चांगलं झालं. असाच हा लॉकडाऊन सुद्धा झाला, हे चांगलं झालं. हा चित्रपट लॉकडाऊनच्या आधी आला असता तर लोकांना असं वाटलं असतं, हा छान फिरतायत बायका, हा मज्जा केली. पोस्ट लॉकडाऊन लोकांना आता असं वाटतं, अरे बापरे इंग्लंडला फिरतायत, बापरे गवतात लोळतायत, अरे बापरे समुद्रात खेळतायत, मज्जा करतायत. सो मला खूप चांगल्या दृष्टीनेच ते वाटतंय की हे घडलं. पोस्ट लॉकडाऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येताना त्याच्यातली गंमत अजून हवी हवीशी आपली आपलीशी वाटणार आहे आणि ही जबेची बाजू आहे असं मला वाटतं. नक्कीच हेमंत, तू आमच्यासाठी इथे वेळ दिलास, लॉकडाऊन बद्दलचे तुझे सगळे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेस लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यावर, त्यासाठी तुझे खूप खूप आभार आहेत. आणि तुझ्या सिनेमासाठी सुद्धा आमच्या संपूर्ण टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा देखील आम्ही तुला देतोय. थँक्यू कीर्ती आणि आरती, तुम्हा दोघींचेही आभार. आणि मी या निमित्तानं एक गोष्ट सांगेन की तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा नक्की तुम्हाला तो सिनेमा रिलेट होणार आहे. नक्की तुम्हाला असं वाटणार आहे की माझी आत्या, माझी मावशी, माझी आजी, माझी बहीण, माझी आई कोणीतरी यांच्यासारखं आहे आणि हीच त्या सिनेमाची जमेची बाजू असणार आहे. 100% जाऊन हा सिनेमा 23 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्हीही बघा. या निमित्तानं जे कोणी प्रेक्षक पाहतात त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की हा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघा. आम्ही तो तुमच्यासाठी चित्रपटगृहात घेऊन येतोय कारण तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्हाला मोठ्या पडद्यावर तो सिनेमा बघता यावा. आणि अत्यंत सेफ आहे थिएटरमध्ये जाणं. सेफली थिएटरमध्ये जा, स्वतःची कुटुंबियांची काळजी घ्या आणि मस्त मनोरंजनाचा आनंद घ्या. नक्कीच. धन्यवाद हेमंत पुन्हा एकदा. तर लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण आज लॉकडाऊनला वर्षपूर्ती होते. अत्यंत संमिश्र असं हे वर्ष गेलेलं आहे. मात्र यापुढे जरी संकट टळलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल तरी देखील प्रत्येकाने आपली काळजी घेणं गरजेचं आहे. सुरक्षित अंतर पाळणं, मास्कचा वापर करणं, त्यासोबतच सॅनिटायझरचा वापर करणं, हे जे काही सरकारने नियम घालून दिलेले आहेत, निर्बंध घालून दिलेले आहेत, त्याचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी देखील तुम्ही लोकसत्ता ऑनलाईनला जरूर भेट द्या.